नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल बिल्डिंग मध्ये 7 दिवसाचे बाप्पा घरी निघाले म्हणून तिथे मी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले। तर बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर घरी येऊन मी आमच्या बाप्पासाठी बेसनाचे लाडू तयार करायला घेतले। हे लाडू अगदी थोडकेच केले होते तरी सुद्धा पीठ भाजायला मला बराच वेळ निघून गेला। ऍक्च्युली याचे मला मोदक तयार करायचे होते पण तूप थोडा जास्त झाला त्यामुळे साच्यामध्ये याचे मोदक वळलेच नाही। म्हणून नॉर्मली जसे आपण लाडू करतो तसे छोटे छोटे 21 लाडू याचे तयार केले। तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कृपाला स्कूल मध्ये सोडले आणि त्याच्यानंतर आम्ही कल्याणच्या फुल मार्केटला आलो। तर आज गणपती बाप्पाचा 8वा दिवस होता तरी सुद्धा फुल मार्केटमध्ये फुलं थोडी महागच होती। फुलं थोडी महाग होती म्हणून फक्त 7 ते 8 किलो फुलं आणली आणि त्याच्यानंतर लगेच मी इथे हार करायला बसले। तर अर्धे मुर्धे हार करून आज्ञाची स्कूलची तयारी केली आणि त्याच्यानंतर बाप्पासाठी नैवेद्य तयार करायला घेतला। बाप्पाच्या नैवेद्यासाठी गोडामध्ये मी आज केळ्याचे उंबर तयार केले होते। तर बाप्पाला नैवेद्य दाखवून आम्ही चवून घेतला आणि उरलेल्या फुलांचे हार करून फ्रीज मध्ये पॅक करून ठेवलं। तर रात्री नंदीची फॅमिली जेवायला येणार होती म्हणून पनीर चिल्ली आणि चपाती केली आणि सोबत व्हेज बिर्याणी सुद्धा केली। तर चला मंडळी, मिनी ब्लॉग संपलेला आहे। आता उद्या भेटूया, बाय बाय।